आज 23 एप्रिल 2020. आज आलेली प्राथमिक माहिती. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, महागाई भत्ता जुलै 2021पर्यंत स्थगित. त्यानंतर महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विनाअनुदानित शिक्षक की ज्यांचं 20 वर्षापासून अजून देखील या शिक्षकांना पगार सुरू झालेला नाही आहे, तर त्या संदर्भात शिक्षक आमदार महोदयांनी जे व्यवहार केलेला होता, तर त्या पत्रव्यवहाराच्या संदर्भात माननीय शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावरती काय काय हालचाली झालेल्या आहे आणि हे होत असतानाच काल काही हेडच्या अंतर्गत जे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे, तर या अनुदान वितरित करण्याचा जो आदेश आलेला आहे, त्यामुळे काही शिक्षक बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. तर त्याची देखील जी माहिती आहे ती आपण पुढं बघणार आहोत. तर सुरुवातीला जे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये जे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, महागाई भत्ता जुलै 2021पर्यंत स्थगित. तर त्याची माहिती आपण बघणार आहोत. नवी दिल्ली येथून ही माहिती आलेली आहे. तर कोरोना संकटामुळे आर्थिक गणित बिघडल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 1 जानेवारी 2020 ते 1 जुलै 2021 या काळासाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा भत्ता स्थगित केल्यामुळे 2020-21 आणि 21-22 या वित्तीय वर्षात सरकारला 37,530 कोटी रुपयांचा फायदा होईल, अशी माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याने 3 टप्पे मिळणार होते, ते जवळपास 1.5 वर्षासाठी आता मिळणार नाहीत. महागाई भत्त्याचा पुढील टप्पा आता थेट जुलै 2021 नंतरच मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 1.13 कोटी कुटुंबावर होणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या 48 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना हा भत्ता मिळणार नाही. सर्वसाधारणपणे केंद्र सरकारचा महागाई भत्ता राज्य सरकारकडूनही लागू केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णयच राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे. कारण कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासारखे मोठे राज्यही आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे अशात काळात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याच्या माध्यमातून देण्यात येणारी रक्कम वाचवली जाऊ शकते. राज्यांनीही केंद्राप्रमाणेच निर्णय घेतल्यास एकूण 82,566 कोटी रुपयांची बचत होईल. राज्य आणि केंद्र सरकारच्या एकूण बचतीचा आकडा 1.20 लाख कोटी रुपये होतो. सूत्रांच्या मते हा सर्व वाचवण्यात आलेला पैसा कोरोना विरुद्ध लढाईसाठी वापरला जाईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षात 2 वेळा महागाई भत्ता दिला जातो. पहिला भत्ता 1 जानेवारीला ड्यू होतो, तर दुसरा दरवर्षी 1 जुलैला ड्यू होतो. सरकारने जो कालावधी निश्चित केला आहे त्यामध्ये 3 टप्प्यांचा समावेश आहे. आता हे होत असतानाच दुसरं अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे, जे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन जे विनाअनुदानित शिक्षक आहे की ज्यांचा अजून 20 वर्षापासून या शिक्षकांना वेतन मिळालेलं नाही आहे, तर त्याकरिता काही माहिती आलेली आहे. ती माहिती आपण बघणार आहोत. तर यामध्ये शिक्षक आमदार महोदय विक्रम काळेसाहेब यांचं दिनांक 13/4/2020 रोजीचं एक पत्र आहे आणि त्या पत्रावरती शिक्षण आयुक्त आणि त्याचसोबत शिक्षण संचालक यांनी कशा पद्धतीने पुढं कामकाज केलेलं आहे ते आता आपण पुढं बघणार आहोत. तर सुरुवातीला प्रथम आपण 13/4/2020 रोजीचं कोणतं असं शिक्षक आमदार महोदय माननीय विक्रम काळेसाहेबांचं पत्र जे आहे, हे जे पत्र आहे त्यांनी माननीय शिक्षण आयुक्त यांना निर्गमित केलेलं होतं आणि या पत्राचा जावक क्रमांक आहे VK/219/2019/औरंगाबाद. तर विषय 2 महत्त्वाचे विषय घेतलेले होते. विनाअनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आणि दुसरा इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत. नेमकी काय काय उल्लेख केलेला होता पत्रामध्ये ते आता आपण सुरुवातीला बघूयात. तर महोदय, उपरोक्त विषय क्रमांक 1, आता विषय क्रमांक 1 आत्ताच आपण बघितला, विनाअनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कळविण्यात येते की दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी
अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना 20% प्रमाणे वेतन अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे तसेच माहिती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होणार आहे. तेव्हा या व इतर अघोषित असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सन 2012-13च्या नैसर्गिक वर्ग तुकड्यांवर कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना शासन अनुदान सुरू होईपर्यंत त्यांची उपासमार टाळण्यासाठी संस्थेने याची गांभीर्याने दखल घेऊन शासन नियमाप्रमाणे वेतन मानधन देण्यासाठी उचित कार्यवाही करावी व त्याचा अहवाल संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी घेण्याबाबत तातडीने संबंधितांना आदेशित करावे. विषय क्रमांक 2. आता विषय क्रमांक जो 2 आहे तो आहे इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत. त्याविषयी काय मत व्यक्त केलेलं आहे शिक्षक आमदार महोदयांनी ते बघूयात आपण. तर शासनाने इयत्ता 10वीच्या भूगोल व कार्य शिक्षण विषयाचा पेपर रद्द केलेला आहे व त्याचे सरासरी गुण गृहीत धरण्याबाबत निर्णय होईलच. परंतु लॉकडाऊनमुळे इयत्ता 10वी इयत्ता 12वीच्या उत्तरपत्रिका ह्या तपासणीअभावी शाळेतच अडकून पडलेल्या आहेत. तेव्हा ज्या शिक्षक व नियामकांना पेपर तपासणीचे काम दिले आहे अशा शिक्षकांची यादी संबंधित विभागाने मंडळाने त्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्या शिक्षक व नियामकांना उत्तरपत्रिका घरी घेऊन जाण्यास व तपासून नियामकांकडे व बोर्डाकडे सादर करण्याच्या कामासाठी प्रवास पास देण्याबाबत सूचना करावी, जेणेकरून इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागेल, सोयीचे होईल. आपले स्नेहांकित. तर हे माननीय शिक्षक आमदार महोदय विक्रम काळे साहेबांचं हे 2 विषय त्यांनी मांडलेले होते आणि हे जे पत्र होतं हे पत्र 13/4/2020 रोजीचं पत्र होतं. आता त्यानंतर 15/4/2020 रोजीचं आणखी एक पत्र आहे माननीय आयुक्त विशाल सोळंकी साहेब महाराष्ट्र राज्य पुणे यांचं. तर हे पत्र यांनी निर्गमित केलेलं आहे आयुक्त साहेबांनी. प्रति शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना. दुसरं शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. तिसरं संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे. आणि चौथं अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्य मंडळ पुणे. तर काय आयुक्त साहेबांनी विषय मांडलेला आहे तोच विषय घेतलेला आहे विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आणि दुसरा इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या उत्तरपत्रिके तपासणीबाबत. आता संदर्भ दिलेला आहे आयुक्त साहेबांनी माननीय श्री विक्रम काळे विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांचे 13/4/2020 रोजीचे पत्र. आता यावेळेस पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे आयुक्त साहेब ते आता पुढे आपण बघणार आहोत. उपरोक्त विषयांकित प्रकरणी कळविण्यात येते की माननीय श्री विक्रम काळे विधान परिषद सदस्य यांचे संदर्भीय पत्र अवलोकन करावे. पत्र संलग्न सदर पत्रातील पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनाबाबत प्रश्न उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विधिनियमन अधिनियमन 1977 मधील कलम 4 मधील 3 मध्ये खाजगी शाळांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते बाबत तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या तरतुदी विचारात घेऊन शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक प्राथमिक संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण यांनी योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईबाबत माननीय श्री विक्रम काळे विधान परिषद सदस्य यांना अवगत करावे. मुद्दा क्रमांक 2 म्हणजे 10वी-12वी विषयी. मुद्दा क्रमांक 2 बाबत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत माननीय श्री विक्रम काळे विधान परिषद सदस्य यांना अवगत करावे असं हे पत्र आहे. आता या पत्रावरती पुन्हा कशा पद्धतीने पुढे कार्यवाही झालेली आहे ते 20/4/2020 रोजीचं जे पत्र आहे हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे दिलेलं आहे शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रभारी शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे पत्र 20/4/2020 रोजीचं पत्र पहिलं विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, दुसरं शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व आणि तिसरं शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम याचा जावक क्रमांक आहे क्र.शी.स माध्यमिक ब/विना अ वे/T5/2020-21/.
1362-0. तर विषय आहे विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत. संदर्भ 2 पत्रांचा संदर्भ दिलेला आहे. एक माननीय आयुक्तांचं पत्र 15/4/2020चं आणि दुसरा संदर्भ दिलेला आहे माननीय श्री विक्रम काळे विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांचे 13/4/2020 रोजीचं पत्र. हे 2 संदर्भ दिलेले आहे. आता यामध्ये प्रभारी शिक्षण उपसंचालिका काय म्हणतात ते आता आपण बघणार आहोत. उपरोक्त विषयांकित प्रकरणी कळविण्यात येते की माननीय श्री विक्रम काळे विधान परिषद सदस्य यांनी विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत संलग्न महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियमन 1977 मधील 4 मधील 3 मध्ये खाजगी शाळांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्तेबाबत तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत. सदर तरतुदी विचारात घेऊन उपरोक्त बाब आपल्या जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित संस्थांच्या निदर्शनास आणावी. तर या पद्धतीने ही कारवाई ही सुरू झालेली आहे विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनाची. पण आता हे संस्था लेवल किंवा इतर ठिकाणसाठी त्यांनी ही कारवाई, परंतु सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की जे विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये जो याआधीच्या सरकारमध्ये शासन निर्णय निर्गमित झालेला आहे 20% असेल किंवा वाढीव 20% असेल अनुदान लवकरात लवकर निर्गमित करण्याबाबत. त्यानंतर शाळा घोषित करण्यात आलेला शासन निर्णय याआधीच्या सरकारमध्ये निर्गमित झालेला आहे. त्याची अजून अंमलबजावणी करत असताना आता सत्तांतर झाल्यानंतर या सरकारने जे आर्थिक तरतूद आहे ती आर्थिक तरतूद जे मागं अधिवेशन झालं त्यामध्ये केलेली आहे. आर्थिक तरतूद केल्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच काल असा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकच्या संदर्भात जे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे, परंतु हे अनुदान जे आहे यामध्ये शिक्षकांना संभ्रम निर्माण झालेला होता आणि त्याविषयी बऱ्याच शिक्षकांनी प्रश्न विचारले होते की हे जे काही तिथं हेड दिलेले होते त्या हेडच्या अंतर्गत, कारण याआधीसुद्धा विधिमंडळ असेल किंवा विधान परिषदेमध्ये शासन जो निर्णय निर्गमित झालेला होता तर त्यामध्ये देखील काही हेड हे टाकण्यात आलेले होते. हेड म्हणजेच काही ज्या स्कीम असतात त्या स्कीमचा प्रत्येक स्कीमचा एक कोड असतो, नंबर असतो आणि त्यामार्फत जो अर्थ विभाग असेल किंवा बीम्स प्रणालीद्वारे निधी वितरणाचं काम त्या कोडमार्फत त्या स्कीममार्फत हे होत असतं. त्या स्कीमचा तो कोड असतो, त्यालाच हेड म्हटलं जातं. तर यामध्ये निधी तात्पुरत्या स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला होता प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचा. आता यामध्ये सर्व प्राथमिक असेल प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्याकरिता जे काही खर्चिक बाब असणार आहे, मग त्यामध्ये वेतन असेल किंवा इतर कोणत्याही खर्चाची जी बाब आहे त्याकरिता हा निधी वितरित करण्यात आलेला आहे बीम्स प्रणालीमार्फत. मग ते टप्प्याटप्प्याने मग त्यामध्ये आयुक्तालय असेल किंवा शिक्षण संचालनालय असेल तर यामार्फत हा निधी वितरित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. परंतु यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं जी आता गोष्ट राहिलेली आहे, निधी आलेला आहे परंतु निधी जे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचा वेतनासाठी तो निधी खर्च करण्यासाठीचं जे पत्र आहे म्हणजे जो शासन निर्णय आहे तो अजून निर्गमित झालेला नाही आहे. तो जेव्हा शासन निर्णय निर्गमित होईल प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचा की ज्या शिक्षकांना आता नवीन वेतन निर्गमित द्यायचं आहे, मग ते नवीन वेतन देत असताना, कारण हे जर अनुदानित शिक्षकांचा निधी जर वितरणाचं काम असतं तर त्या पत्रामध्ये एक जी बाब नमूद केलेली आहे की अर्थ खात्याची परवानगी घेण्यात यावी नवीन वितरित करत असताना. मग नवीन निधी जो आहे तो कोणाला वितरित करायचा आहे तर तो ती 20% आता प्रथमच 20% ज्यांना अनुदान मिळणार आहे तर 20% प्रथम कुणाला अनुदान मिळणार आहे तर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचे जे आता घोषित करण्यात आलेले आहे किंवा अजून अघोषितला घोषित, तर यांना 20% अनुदान जे आहे ते मिळणार आहे. परंतु त्याचा अजून शासन निर्णय हा निर्गमित झालेला नाही आहे. तो जेव्हा शासन निर्णय निर्गमित होईल तर त्यावेळेस हा जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो मंजूर करण्यात आलेला निधी तो शिक्षकांना मिळू शकतो. मग ती पुढील जी काही कारवाई आहे ती होऊ शकते. परंतु आता निधी आलेला आहे, परंतु निधी आल्यानंतर
निधी येण्याआधीच हा जर शासन निर्णय निर्गमित झाला असता तर मात्र निश्चित आता शिक्षकांचा पगार जो आहे तो सुरू झाला असता. परंतु आता निधी आला आहे, परंतु शिक्षकांना जो महत्त्वाचा जो निर्णय आहे, जो शासन निर्णय की प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकचे जे शिक्षक आहे यांना जे वेतन अनुदान आहे ते वेतन अनुदान मिळावं या निधीच्या अंतर्गत तो शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे. तो जेव्हा निर्गमित होईल तर त्यावेळेस निश्चित जे वेतन अनुदान आता मंजूर करण्यात आलेलं आहे, वितरित करण्यात आलेलं आहे. मग त्या वितरित करण्यात आलेल्या अनुदानामधून शिक्षकांचा वेतनाचा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो. तर याविषयी शिक्षकांनी बऱ्याच शिक्षकांनी प्रश्न विचारलेले होते की त्या संदर्भात माहिती मिळावी. तर त्यामुळे आपण सर्व माहिती घेऊन ही माहिती जी आहे ती जे गोरगरीब शिक्षक आहे की ज्या शिक्षकांना ग्रामीण भागातील शिक्षकांना माहिती मिळत नाही, तर त्यांच्याकरिता आपण ही माहिती फक्त छोटासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचसोबत विविध शिक्षक आमदार महोदयांनी देखील ही माहिती जी आहे ती याआधी देखील दिलेली आहे. परंतु हे होत असतानाच आता जेव्हा शासन निर्णय निर्गमित होईल तर त्यावेळेस प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वेतनाचा जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थानं पूर्ण निकाली निघू शकतो. तर आता जेव्हा शासन निर्णय निर्गमित होईल तेव्हाच हा वेतनाचा प्रश्न संपूर्ण सुटू शकेल. म्हणजे निधी या ठिकाणी एकच सांगायचं आहे का निधी आलेला आहे, परंतु तो निधी खर्च करण्यासाठी जे शासन निर्णय पाहिजे तो अजून निर्गमित झालेला नाही आहे. तर हे होत असतानाच जे काही शिक्षक आहे त्या शिक्षकांकडून विविध शिक्षक संघटनेचे जे नेते आहे, शिक्षक आहे यांच्याकडून सांगण्यात येतं आहे की आता सर्व कोरोनामुळे घरी आहे शिक्षक. मग हे होत असतानाच जे संबंधित विभागाची ईमेल आय डी असेल किंवा इतर जे काही आहे त्या ईमेल आय डीमार्फत लवकरात लवकर जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करावा याचं देखील विविध शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी आवाहन केलेलं आहे शिक्षकांना की आपण आपल्या मोबाईलमध्ये तो ईमेल आय डी टाकून आपण ही जे काही विनामूल्य शिक्षक आहे हे विनामूल्य शिक्षक 20 वर्षापासून वेतनापासून वंचित आहे, तर लवकरात लवकर अनुदान मिळावे आणि अनुदानाचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित करावा असं माहिती असलेलं जे पत्र आहे त्या ईमेल आय डीवरती मग त्यामध्ये विविध अर्थ खात्याचा असेल, शिक्षण खात्याचा असेल, मुख्यमंत्र्यांचा असेल, उपमुख्यमंत्र्यांचा असेल या ईमेल आय डीवरती जे शासनाला व्यथा ज्या आहे शिक्षकांच्या त्या मांडण्यात याव्या असं आवाहन शिक्षक संघटनेकडून शिक्षकांकडून करण्यात येत आहे. तर निश्चित जेवढी जास्त माहिती आमदार महोदय असतील, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, अर्थ खात्यापर्यंत, अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांकडे, शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत जेवढी जास्त माहिती ईमेल जातील तर त्यामार्फत निश्चित त्यांना देखील या प्रश्नाची जाण होऊन लवकरात लवकर त्यावरती कारवाई होऊ शकते असं शिक्षकांना कुठंतरी वाटतं आहे आणि त्यामुळे शिक्षकांनी तसं आवाहन केलेलं आहे. तर आता येत्या काळामध्ये काय होणार आहे ते पण आपण पुढं बघणारच आहोत.